30 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेती केली नाही. चांगल्या शेतीसाठी, शेतातल्या चांगल्या पिकासाठी बँकांचे काही कर्ज काढले नाहीत. तर 2 लाखामध्ये कुठला शेतकरी चांगली शेती करू शकतो ह्याचं तरी या ठिकाणी गांभीर्य राज्य सरकारला आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने अत्यंत चांगल्या पद्धतीने आदरणीय अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने महाराष्ट्रातल्या पीडित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली. अध्यक्ष महोदय, खरं तर मध्ये म्हण आहे, देर आहे दुरुस्त आहे. ही राज्य शासनाची शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना विधानसभेची निवडणूक झाल्या व्हायला हवी होती, अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची आणि आमची एक महाराष्ट्रातला लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षा होती. ही योजना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हा कट ऑफ असेल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत असणारे जे 2 लाखापर्यंत जे शेतकरी असतील त्यांची कर्ज माफी केली जाईल आणि जे नियमित परतफेड करणारे जे शेतकरी आहेत कर्जाची, अशा लोकांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल. अध्यक्ष महोदय, मला हा प्रश्न आहे की 30 सप्टेंबर 2025 काय तारीख आणि मुहूर्त कुणी काढून दिलेला होता का? 30 सप्टेंबर होऊन 2025चं जवळजवळ 6-7 महिने झाले. 30 सप्टेंबर नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेती केली नाही का? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीसाठी, चांगल्या शेतीसाठी, शेतातल्या चांगल्या पिकासाठी बँकांचे काही कर्ज काढले नाहीत का? आणि आज जर खऱ्या अर्थाने चांगली शेती करायची असेल तर 2 लाखामध्ये कुठला शेतकरी चांगली शेती करू शकतो ह्याचं तरी या ठिकाणी गांभीर्य राज्य सरकारला आहे का?